शेंगा काढणीमध्ये शेंगा खाणं खूप सोपे असतात पण त्यामागे काय कष्ट असतात सांगतो तुम्हाला, पण त्याआधी अकाउंटला फॉलो करा. तर राम राम मंडळी, झाली की नाही तुमच्याकडे शेंगा काढणी चालू? आमच्याकडे तर झाली राव, पण काय करावं, पाणी तर एवढं सत्वायले की नाही, काहीच करता येणं झाले, बघायचं कामच नाही. मला पण आज घरच्यानं काम लावलं होतं की तू शेंगा काढायला जाय. काय मग आपली प्लॅटिना घेतली आणि निघालो होतो शेताकडे जायला. शेतामध्ये आल्यावर मोसम तो ऐसा लग रहा था की दिल गार्डन गार्डन हो रहा है. आणि त्यातच आपलं लहान मित्र मंडळ दिसला आणि त्याला व्हिडिओ मध्ये घ्यायला म्हणून नाचायला लागलं. पोरामध्ये आल्यावर भुईमुगाला लागवड तर मस्त होती, पण पाणी पडल्यामुळे येल उपटायला लय अवघड जाऊ लागला. काय मग आपलं बोलून तर काम होणार नव्हतं. उपटिलेला येल धरला हातात आणि केली बडवायला सुरुवात. मग झपाझप रपारप सगळे येलं बडीले झाल्याच्या नंतर मी जयच्या इथे शेंगा काढायला आलतो. असे आमचे चांदूभाऊ काय करायलेत बघावं म्हणलं. चांदूभाऊला म्हणलं काय चले काय नाही, बरं आहे का? गेलो उपटायले. काय म्हणते, काय शेतातलं काय वातावरण? काय करावं, पाऊस पडायचा आहे. हा सगळं धिंगाणावर आहे पावसानं. तर मंडळी तुम्ही पाहू शकता की अशा या पाण्याच्या दिवसामध्ये शेतकऱ्याचे काय हाल व्हायलेत. तर आणि या भुईमुगाची गोष्ट अशी आहे की याला लावलं तसं काढेपर्यंत लय डोस केला ता नाही. भुईमुग पेरला की त्याला डुकराने खाऊ नये म्हणून रात्री राखण करीत बसा. नाईटची रात्रीची शिफ्ट असली की त्या भुईमुगाला भिजवायला या, आणि भुईमुगाला शेंगा लागल्या की डुकराचं पुन्हा भेव बसा राखण करीत रात्रंदिवस. आणि इतकं सगळं करून जेव्हा त्याला काढायची वेळ येते त्या सीझन मध्ये या पाण्याला जोर यायलाय. त्यामुळे म्हणायलो हो, शेंगा काढणीमध्ये शेंगा खाणं खूप सोपे असतात हो, पण त्याच्या मागचे कष्ट कोणाला सांगायचे. तरी पण एवढं होऊन सुद्धा आपला शेतकरी राजा कोण्या बाबतीत पण खंबीर आहे. त्यामुळे सरकारचं पण काम आहे की शेतकऱ्याच्या प्रत्येक मालाला भाव चांगला द्यायचा. एवढंच सांगणं. धन्यवाद.